नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओंकार आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। तर आता मार्च महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात एक नवी माहिती आलेली आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मार्च महिन्याच्या हप्ते वितरणाची आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती देणार आहोत। साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना एप्रिल महिना आता दुसरा आठवडा चालू झालेला आहे, तरी देखील मार्च महिन्याच्या हप्ते वितरणाचा जी.आर किंवा तशी घोषणा झालेली नाही आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मार्च महिना जो आहे तर याचा हप्ता आलेला नाही आहे। एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा आलेला आहे। लाडक्या बहिणींना एकच उत्कंठा लागलेली आहे की मार्च महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आम्हाला कधी मिळणार आहे। अनेक सोशल मीडियावरती मार्च महिन्याच्या हप्ते वितरणाच्या तारखा सांगितल्या जात आहेत आणि याचबरोबर मार्च आणि एप्रिल असे 2 महिन्याचे हप्ते एकत्रित मिळणार अशी देखील बातमी समोर येत आहे। तर 2 हप्ते एकत्रित मिळत असतील तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या साठी आनंदाचीच बातमी आहे, परंतु या संदर्भात तशी आर्थिक तरतूद आणि शासनाचा तसा विचार निर्णय होणं गरजेचं आहे। तर मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना या चालू आठवड्यामध्ये तरी शनिवारपर्यंत तरी कोणत्याही प्रकारचा हप्ता येणार नाही आहे। हीच आताची सद्यस्थिती आहे, कारण का सगळी माहिती पाहता अजून शासनाची हप्ते वितरणाची प्रोसेस सुरू झाली नाही आहे। म्हणजेच लक्षात घ्या की आजपासून शनिवारपर्यंत हप्ते वितरण होण्याची शक्यता फारच कमी आहे। हीच आत्ताची खरी बातमी आहे, कारण का शासनाची हप्ते वितरणाची तयारी झाली नसल्यामुळे ही अपडेट आपण देत आहोत। तर साधारणतः हप्ते वितरणाचा जी.आर आहे तो सर्वात प्रथम प्रसिद्ध व्हावा लागतो, तोच अजून प्रसिद्ध झाला नाही आहे। मग लक्षात घ्या हप्ते वितरण कसं सुरू होणार। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना या आठवड्यामध्ये तरी हप्ते वितरण होण्याची शक्यता फारच कमी आहे। त्यामुळे पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भातली अपडेट येणार आहे। तर सध्या तरी हप्ते वितरणाचा जी.आर अजून प्रसिद्ध झालेला नाही आहे। या आठवड्यामध्ये किंवा पुढील आठवड्यामध्ये हा जी.आर प्रसिद्ध होऊ शकतो। जी.आर प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। शासनामार्फत अजून तयारी झाली नसल्यामुळे चालू आठवड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता किंवा येण्याची शक्यता कमी आहे। आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत। तर हा जो लाभ आहे तो पुढील आठवड्यामध्ये वितरित होणे कन्फर्म आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। चालू महिन्याचा जो हप्ता आहे म्हणजेच मार्च महिन्याचा चालू महिन्यामध्ये हप्ता वितरित होणार आहे। तर ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आला, ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत अशा सर्वच लाडक्या बहिणींना हा लाभ येणार आहे। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर हप्ते न आलेल्या ई-केवायसी न झालेल्या लाडक्या बहिणींना अजून कोणताच निर्णय झालेला नाही आहे। तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। हप्ते वितरणाचा जी.आर प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।